हॅलो महिला सरका सरका काही घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही तुमच्या हक्काच्या पैशासाठी लढत आहे. हे तुमच्या कष्टाचा पैशासाठी मारत नाही आहे तुम्ही. शिवाजी आयुक्तांच्या कॅबिनच्या समोर रस्त्यावर कोणीही कॅबिन मध्ये जायचं नाही. त्यांच्या ऑफिसच्या समोर जाऊन बसायचे आहे. व्हॉलेंटिअर तिथे जाऊन तिकडे खात्याच्या संबंधित करणार नाही. साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण खाली बसून घ्या. गाडीवर त्याच्यामध्ये जाऊन सांगावं लागेल आपल्याला. बसून घ्या. ओके साहेब. चला सगळ्या बसून घ्या. तुमची कमिटी सगळं जेठ साहेबांच्या बाजूला उभा आहे. त्यांनी बाजूला सगळ्या तिथून आमचे 3 लोक आहे. एक समोर तिकडे आपण आज हा झालेला घोटाळा आणि या घोटाळ्याच्या निषेधार्थ आपल्या जिल्ह्याचे खासदार गणेश साहेब आणि आपण सर्व लोकांनी निषेध नोंदवण्यासाठी रचनांचा हजर झाले. आणि आपण आता सर्व 2-3 दिवसापूर्वी घेण्यावाला साहेबला तुम्ही विना परवानगी तुम्ही ते काढला पासून ते पोलीस कमिशनर मोर्चा काढला. परवानगी नाही होती. म्हणजे हजारो कोटी त्यांनी परवानगी करण्यासाठी तुम्हाला असेल तर जायला तयार आहे. चेअरमॅन आहे त्याला काही सांगतो. लोकांच्याकडे पैसे आहेत. आयुष्यभरची कमाई आहे. त्यांच्याकडे भेटायचे तयारी आहे. विभागीय आयुक्त
कार्यालयामध्ये कोणताही आम्ही नियम भंग करणार नाही, पण अधिकाऱ्यांची जबाबदारी हे असतं की जर लोक परेशान असत तर त्यांना हे अधिकार आहे की ते वरिष्ठ अधिकारी आहे. बोला तुम्ही मंत्री साहेबांना माझ्या समोर माझ्या ऑफिसच्या गेटच्या समोर हजारोंच्या संख्येने गरीब लोक त्यांना उभा देऊ त्यांना असं वाटत असेल की हे काय करणे अवैध आहे. जे अधिवेशन होते थे स्मार्ट सिटी ऑफिसला अधिवेशनाच्या वेळी मला सांगण्यात आले होते की काही मंत्री कुणालाही भेट नाही आणि डेस्क लावून जे आहे तिथे आमचे अधिकार आहे, तुम्हाला निवेदन द्यायचे आहे ते निवेदन त्यांच्या हातात द्या, आम्ही भेट नाही. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं तू का तुझ्या बापालाही भेट मी आले होते काय झालं म्हणला हो आम्ही करू लवकर करू प्रोसेस सुरू आहे सगळं मटेरियल आहे दिवस थांबा. आता खूप दिवस तुमचा गाजर हातात घेऊन फिरत आहे, गाजर आला देण्यासाठी आम्ही येत आहोत. मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो मॅडम आपण ही एक महिला आहे, आम्ही आदर करतो पोलीस डिपार्टमेंटचा, पण एकदा तुम्ही एक एक महिलेचा काय व्यथा आहे, त्याची आई आहे, मुलगी आपली ही असली असती